केलं, लहानाचं मोठं केलं, कशाचीच कमी नाही भासू दिली तिने. आणि तुम्ही नव्हता तेव्हा आई आणि वडील ह्या दोन्ही भूमिका सांभाळल्या तिने. आणि आज मी तिचा अपमान केला. ती वाईट मुलगी आहे. मी 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 तिला घराबाहेर काढलं. मी आई वागायला पाहिजे होतं. तारा तारा शांत हो. स्वतःला दोष देणं थांबव. कसं थांबवू तुम्ही सांगा ना मला. किती काही झालं तरी ती माझी मम्मा आहे. तिचेच संस्कार आहेत ना माझ्यावर. मी पण तिच्यासारखीच आहे, स्वार्थी, कोणाचा विचार न करणारी. अशीच वागत होते मी पण. आज रिअलाइज होत आहे मला की मी सावलीशी किती वाईट वागत आली आहे. माझ्या चुकासाठी तिचं आयुष्य पणाला लावलं आणि आज मला त्याच गोष्टीची शिक्षा मिळते. करेक्ट आहे. तारा वेडी आहेस का तू? तशी नाही आहेस तू. कुणाची तुलना कुणाशी करतेस? तिच्यात आणि तुझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. काहीच फरक नाही. तुम्हाला नाही माहित मी अजून कशी वागत आली आहे ती. पण मी आज इतकी निष्ठुर कशी काय वागू शकले, इतकी कठोर कशी काय वागू शकले माझ्याच मम्माशी. हे बघ तारा, माणूस जेव्हा खूप दुःख सहन करतो ना तेव्हाच असा वागतो. आणि मुळात तू भैरवीला त्रास देण्यासाठी हे सगळं केलेलं नाहीयेस. ती माझी मम्मा आहे. हो, पण तिने तिचं कर्तव्य बजावलं का? नाही ना. हे बघ, जे झालं ते विसर. हे बघ तारा, तू आता माझ्याकडेस. आणि किती झालं ना, तुझ्या रक्ताती माझे संस्कार आहेत ना. तुझ्याती माझे गुण आहेत की नाही. तुझ्यावरचं तिचं राज्य संपलं. तू आता तुझ्या बापाच्या छत्राखाली आहेस. त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. शांत राहा, स्वतःवर विश्वास ठेव. तू काही चुकीचं केलेलं नाहीयेस. शांत हो. चांगलं ओळखलंय मी आता सावली. तू काय केलंयस ना ते तुला माहित नाही. काय बोलताय तुम्ही? स्पष्टपणे बोला. उगाच माझ्या श्रद्धेशी खेळू नका. असं श्रद्धा आणि तुझी दिसतोय हा तुझा हा सगळा ढोंगीपणा. माझं घर तोडलंस तू सावली. अगं मी आणि माझी लेक सुखाने जगत होतो ग. काय नाही केलं मी तारासाठी. आणि आज माझी तीच लेक. अपमान केला तिने माझा. घरातनं धक्के मारून बाहेर हाकललाय तिने मला. सावली, आजवर माझ्या आयुष्यात माझं आपलं असं म्हणण्यासारखं कुणीच नव्हतं ग. पण तू जे केलंस ना त्यामुळे आज माझ्याच ताराने मला झिडकारलंय कायमचं. तुम्हालाही माहिती आहे की मी हे सगळं मुद्दाम नाही केलंय. मी तुम्हाला आधीच म्हणाले होते, सत्य कधी ना कधी बाहेर येणारच. आणि ते आलं. पण जरी तुम्हाला वाटत असेल की माझी चूक आहे तर मी माफी मागते. पण अजून किती दिवस स्वतःच्या चुकांचा खापर तुम्ही दुसऱ्यांवर फोडणार आहात? आणि आता तुम्ही हे जे काही केलंयत ना, ही चूक नाही, हे पाप आहे. पाप पुण्याच्या गोष्टी तू नको शिकवूस मला. अगं तू जे केलंयस ना ते या जगातलं महापाप आहे, महापाप. आणि त्या पापाची फळं तुला भोगावीच लागणार आहेत. आणि फक्त तुलाच नाही तर या सगळ्या पापात जे जे वाटेकरी आहेत ना तुझ्या सोबत, तुझा नवरा, तुझा सासरा, तुझा तो मानलेला बाप जगन्नाथ, या सगळ्यांना तुझ्या सोबत या पापाची शिक्षा भोगावी लागणार आहे. मी आत्ताच सांगते तुम्हाला, माझ्या घरच्यांच्या वाटेला जायचं नाही. नाहीतर आजवर या सावलीचं जे रूप तुम्ही बघितलं नाही आहेत ना ते रूप बघायला मिळेल. त्यामुळे ह्या पुढे कोणतंही पाऊल उचलताना 100 वेळा विचार करा. सावली, बास झाली तुमची हुकुमशाही. खूप सहन केला आजपर्यंत. पण आता मी तुमचा कोणताही अन्याय सहन करणार नाही. तुम्हाला दिलेल्या शब्दामुळे
मी सगळं निमूटपणे करत आले. माझ्या घरच्यांपासून माझ्या आवाजाचं इतकं मोठं सत्य लपवून ठेवलं होतं मी. पण आता नाही माहीत. पाहिलंस का काय लिहिलंय? प्रेम हे कालातीत असतं. प्रेमाला वयाचं बंधन मान्य नाही. प्रेमाला स्थळ काळ कुठलेही नियम लागू होत नाही. प्रेम म्हणजे प्रेम असतं. अरे बापरे, म्हणजे आता या वयात तुम्ही मला प्रेमावरचे लेक्चर्स देणार? नाही, प्रेमावर लेक्चर वगैरे नाही. पण खरंच सांगतो तिलोत्तमा, हल्ली ना मला असं वाटायला लागलं तुझं ना माझ्यावर मुळी प्रेमच शिल्लक राहिलेलं नाही. कसं बोलता तुम्ही? आणि प्रेम म्हणजे काय, बँक बॅलन्स आहे का? बँकेत आता प्रेम शिल्लक राहिलं नाही वगैरे? तर तिलोत्तमा तूच सांग ना. आपला बिझनेस सांभाळणं, आपली मुलं मोठी करणं, आता येणाऱ्या नातवंडाच्या मागे धावपळ करणं, या सगळ्यात तू मला कधी वेळ दिलायस? माझ्यासाठी असं काय केलंयस ग? नाही, व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला रोज जे काही लागतं ते सगळं व्यवस्थित करते की नाही? कमॉन तिलोत्तमा, हे कुठलीही गृहिणी करते. पण तू खास माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी असं काय केलंयस? बरं ठीक आहे, मला सांगा मी तुमच्यासाठी असं काय स्पेशल करू म्हणजे तुम्हाला वाटेल की माझं तुमच्यावर अजूनही प्रेम शिल्लक आहे? तू ना माझ्यासाठी गवारीची भाजी कर. गवारीची भाजी? एवढं सोपं का? मी जाते आता, मस्तपैकी गवारीची भाजी करते तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला पटेल की नाही की तो प्रेमाचा बॅलन्स शिल्लक आहे. हा, मला खात्री आहे आपला प्रेमाचा बॅलन्स काही कधी संपायचा नाही. तू गवारीची भाजी कर आणि मी ती कथा शोधतो, मेघना पेठेची आस्था आणि गवारीची भाजी.